तुम्हाला देखील मिळू शकते 1,22,000 रुपयांपर्यंतचं स्कॉलरशिप आणि ह्या स्कॉलरशिप योजनेचे जाहिरात आलेले अर्ज सुरू झालेले आहेत. याच्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. सोबतच कोणाला याचा फॉर्म भरता येणार आहे त्याच्याविषयी देखील माहिती असणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. याच्यामध्ये तुमच्या सर्व कन्फ्युजन क्लिअर होतील. त्याच्यानंतर युट्यूबवर तुम्हाला कोणताच अन्य व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. तर सुरू करूया. बघा जे आहे तर ते याच्या संदर्भाचं जे परिपत्रक आहे तर TRTI या ऑफिशियल वेबसाईटवर जे आहे तर ते आलेले. सोबतच फॉर्म भरण्याची लिंक वगैरे सगळं काही त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या पेजवर त्यांनी सर्व माहिती जी आहे तर ती इथे दिलेली आहे. 1 बाय 1 करून सर्व जे आहे तर ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी हे जेवढे काही स्कॉलरशिप योजना आहेत मित्रांनो, याची एक CET नावाची परीक्षा होते आणि याची प्रिपरेशन तुम्हाला फक्त 1 रुपयात करून मिळणार आहे. ज्याच्यामध्ये राज्यसेवा, गट ब, गट क, MES, IBPS आणि पोलीस भरती इत्यादींचा समावेश असणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या CET प्रिपरेशन बॅचला जे आहे तर ते एनरोल करून घ्या. सोबतच याचं जे आहे ना तर ते गुगल फॉर्म आहे. त्या गुगल फॉर्मवर आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ते तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. म्हणून तुम्ही स्वइच्छेने तो गुगल फॉर्म जो आहे भरू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, कमेंट बॉक्स मध्ये. हे जेवढे काही फॉर्म आहेत वेगवेगळ्या संस्थेचे, या सगळ्यांची फॉर्मची लिंक आलेली आहे. या सगळ्यांची फॉर्मची लिंक मी तुम्हाला शेअर करतो. कमेंटमध्ये मला फक्त लिंक असं टाईप जे आहे तर ते करून पाठवायचे. तुम्हाला लिंक जे आहे तर ते मिळून जाईल. आता सगळी माहिती पाहूया. बघा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2026 आणि 27 या वर्षांसाठी हा जो कार्यक्रम जो आहे तर ते याची जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था असतील. कोणत्या कोणत्या संस्था असतील लक्षात घ्या. सगळ्यात आधी पहिली संस्था असेल TRTI, जी ST प्रवर्गासाठी काम करेल. बार्टी संस्था आहे ती SC साठी आहे. ARTI पण SC साठी आहे, परंतु SC मधील जे मातंग समाज आणि मातंग समाजाचे जे उपजाती आहेत त्यांच्या संदर्भात काम करतं. ओपन EWS प्रवर्गासाठी अमृत समाज काम करतं. मराठा समाजासाठी सारथी इथं संस्था पाहायला मिळते. तर या 5 संस्थांसाठी हे अर्ज जे आहेत तर ते सुरू झालेले आहेत. याच्यामध्ये हे उमेदवार अर्ज करू शकतात. बघा सन 2026-27 करता TRTI, भारती, सारथी, अमृत आणि RT या स्वायत्त संस्थेच्या सामायिक चाळणी परीक्षा CET 2026-27 बाबत त्यांनी या महत्वाच्या सूचना ज्या आहेत तर त्या इथं दिलेल्या आहेत. याच्यामध्ये पात्रता त्यांनी दिलेली आहे की कोण अर्ज करू शकतो. लक्षात घ्या, एका वेळेस उमेदवार एकाच योजनेसाठी अर्ज भरू शकतो. म्हणजे तुम्हाला MPSC कंबाईन साठी भरायचं असेल तर तो एकच अर्ज करायचा, डबल फॉर्म नाही भरायचे. समजा तुम्हाला MPSC कंबाईन करायचं आहे, UPSC करायची आहे, राज्यसेवा करायची, पोलीस भरती करायची, तुम्ही किती योजनेला फॉर्म भरू शकतात तर तुम्ही कितीही योजनेला फॉर्म भरू शकता. त्याच्यावर लिमिट नाही आहे. सगळ्या योजनांना पात्र असाल तर सगळेच फॉर्म तुम्ही इथं भरू शकतात. आणि प्रत्येक फॉर्म भरल्यावर त्याची ऍप्लिकेशनची प्रिंट करून घ्यायची, कारण की हा ऍप्लिकेशन जेव्हा तुम्ही कागदपत्र पडताळणीला जातात तेव्हा लागतो. म्हणून ही फार महत्वाची तुमच्यासाठी माहिती असणार आहे. सोबत लक्षात घ्या की याची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. महाराष्ट्रातले बरेच परीक्षा केंद्र म्हणजे सर्व जिल्ह्यात होणार आहे. शासकीय सेवेत जे ऑलरेडी आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, हे इथं लक्षात घ्यायचं. आता पुढचं त्यांनी एक महत्वाचा जो आहे तर तो बदल केलेला म्हणजे काय, एखाद्या उमेदवाराला जास्तीत जास्त फक्त 2दा लाभ घेता येईल. याच्या आधी ज्या उमेदवारांनी 2दा लाभ घेतलेला आहे त्यांना आता हा 3ऱ्यादा लाभ भेटणार नाही. सोबतच आता लाभ कोणता घेता येईल तर यांनी वर्गानुसार दिलेले. फॉर एक्झाम्पल आधी तुम्ही जर क्लास 4चा लाभ घेतला असेल तर आता क्लास 3चा घेता येईल, नंतर क्लास 2चा घेता येईल. म्हणजे काठिण्य पातळीनुसार तुम्हाला इथे घेता येणार आहे. मग याच्यामध्ये त्यांनी 1 जुलै 2026 ला काही मार्गदर्शक तत्व दिलेले, त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवतो. पण फक्त इथं लक्षात घ्या की जर तुम्ही आधी फॉर एक्झाम्पल पोलीसचा लाभ घेतला असेल, पोलीस ही गट क चं पद आहे, तर तुम्ही आता कंबाईनचा लाभ घेऊ शकतात, राज्यसेवेचा लाभ घेऊ शकतात, तर तुम्ही वरच्या लेवलचा लाभ घेऊ शकतात. सारखा लेवल किंवा त्याच्या खालची लेवलचा लाभ जो आहे तर तो घेऊ शकत नाही. आणि असा जास्तीत जास्त फक्त 2दाच घेता येतो. आलं लक्षात. म्हणजे ज्यांनी ऑलरेडी घेतलेला आहे, पोलीस घेतलाय मागच्या वर्षी, काहींनी कंबाईन घेतले, ते यावेळी भरू शकत नाही फॉर्म. भरला तुम्ही रिजेक्ट होऊन जाणार. मागच्या वेळी तुमचे बरेच मित्र पाहिले असतील तुम्ही, जे 2दा होते तरी त्यांनी फॉर्म भरला, नंतर त्यांना रिजेक्ट केलं, कारण की याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अत्यंत कडक होतं. एक एक गोष्ट ते चेक करतात, कारण की शासनाचा निधी असतो, बरेच लोक बघतात. त्याच्यामुळे 3ऱ्यादा लाभ घेताच येणार नाही. म्हणून तुम्ही फॉर्म भरूच नका. सोबत इथं वयोमर्यादा त्यांनी एक निश्चित केलेली आहे, 30 वर्ष. आपली जरी गव्हर्नमेंट एक्झामसाठी 38 असते मित्रांनो आणि ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी 43 असते, पण इथं मात्र त्यांनी 30 वर्ष करून दिलेले सगळ्या योजनेसाठी, सगळ्यांसाठी. म्हणजे त्याच्यावरती फॉर्मच नाही भरतायत, त्याच्यावरच्या उमेदवारांना फॉर्मच नाही भरतायत. ही एक चांगली पण गोष्ट आहे, परंतु जे उमेदवार जास्त वयाचे त्यांना तो लाभ पण नाही भेटणार आहे. सोबतच प्रत्येक म्हणजे कुठल्याही कॅटेगरीचा मुलगा असो त्याचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे. याच्यासाठी उत्पन्नाचा दाखला मॅन्डेटरी आहे. 2025-26 या एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला पाहिजे. 3 वर्षाचा असेल आणि त्याच्यामध्ये 25-26 हा उल्लेख असेल तरी चालतो तो. पुन्हा ST समाजासाठी कास्ट व्हॅलिडिटी ही कंपल्सरी आहे. नसेल तरी तुम्ही फॉर्म भरायचा आणि ती फॉर्मची तुम्ही प्रिंट लावायची, त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. पुढे
आता कोण कोणत्या योजनेसाठी पात्र आहे, सर्व पात्रता मी तुम्हाला सांगतो बघा. युपीएससी साठी फॉर्म भरायचा असेल दिल्ली किंवा महाराष्ट्र, तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवी म्हणून उत्तीर्ण पाहिजे. लास्ट इयरला जे असतील ते फॉर्म भरता येत नाही. एमपीएससी राज्यसेवा वाले कोणत्याही शाखेची पदवी. जे इंजिनिअरिंग वाले आहेत, इंजिनिअरिंग मध्ये कोणत्या कोणत्या ब्रांच भरू शकतात, फक्त 3 ब्रांचला त्यांनी दिलेलं बघा. सिव्हिल या ब्रांचला दिलेलं आहे, मेकॅनिकल या ब्रांचला दिले आणि इलेक्ट्रिकल या 3च ब्रांचेसला इथं फॉर्म जो आहे तर तो भरता येतो सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलच्या. पुढचं जेएमएफसी वाले जे आहेत, जेएमएफसी ज्युडिशरी, जेएमएफसी, त्याला विधी तुमची लॉची डिग्री जी आहे तर ती कंप्लीट पाहिजे, तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी याच्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे. एसएससीच्या जेवढ्याही काही वॅकन्सी येतात त्याला पदवी इथं कंपल्सरी केलेलं आहे. बँकिंगच्या एक्झामसाठी पदवी आहे. टीईटी साठी डीएड किंवा बीएड तुमचं उत्तीर्ण असणं इथं आवश्यक आहे, डीएड किंवा बीएड. त्याच्यानंतर पोलीससाठी इथं जे आहेत 2 पात्रता दिलेल्या आहेत बघा. पोलीससाठी 12वी पास पाहिजे उमेदवार आणि मिलिटरीसाठी 10वी पास पाहिजे. 12वी आणि 10वी एवढी तिथं अट जी आहे तर दिलेली. कोणती कोणती कागदपत्र लागतील त्याची पण यादी यांनी इथं दिलेली आहे. त्याच्यामध्ये बघा डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं कारण की महाराष्ट्राच्या रहिवाशांना लाभ द्यायचा आहे. जातीचं प्रमाणपत्र लागतं कारण की ह्या जातीत आहेत का ते बघावं लागतं ना तुम्हाला. फक्त अमृतला येत नाही कारण की अमृत ही जातीवर आधारित नसून आर्थिक आधारित आहे, म्हणून अमृतला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र लागतं. आणि जे कोणी एसटी प्रवर्गात आहे त्यांना मात्र कास्ट व्हॅलिडिटी असणं इथं आवश्यक असतं. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर अर्ज केला असेल तर त्या अर्जाची पोच पावती लागते, हे TRTI साठी आहे. 10वीचं लागतं गुणपत्र किंवा प्रमाणपत्र, 12वीचं गुणपत्र किंवा प्रमाणपत्र, पदवीचं गुणपत्र किंवा प्रमाणपत्र. तसंच तहसीलदार यांनी दिलेला 8 लाखांच्या उत्पन्न कमी असलेला 2025 आणि 26 या वर्षाचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागेल. मग हा 1 वर्षाचा काढा की 3 वर्षाचा काढला असेल आणि त्याच्यामध्ये 25-26 उल्लेख असेल तरी तो घेऊन घेतात, ऍक्सेप्ट करून घेतात ते. पुढे बघा नॉन क्रिमिलियर सारथीसाठी बंधनकारक आहे. सोबत जे अमृत संस्था आहे तर त्यांना काय लागणार आहे लक्षात घ्या, शाळा सोडण्याचा दाखला लागणार आहे, ट्रान्सफर सर्टिफिकेट लागणार आहे जिथं जात नमूद असेल, तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र त्यांच्यासाठी जे आहे तर ते इथं कंपल्सरी करून दिलेलं आहे. तर इथं काही नावं दिलेले आहेत, बाकी त्यांचे फॉर्म भरण्याच्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत, ते वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली शेअर करतो. आता कोणत्या योजनेसाठी किती लाभ मिळणार आहे ते फार महत्वाचं आहे बघा. युपीएससी दिल्ली येथील कोचिंग संस्थांमध्ये जर तुमचं निवड झालं युपीएससी साठी 11 महिने तुम्हाला भेटतं आणि दिल्लीमध्ये राहावं लागतं म्हणून तुम्हाला 13,000 रुपये प्रतिमाह मिळतं आणि एक वेळा तुम्हाला पुस्तक वगैरे याच्यासाठी 18,000 रुपये मिळत असतात. त्याच्यानंतर महाराष्ट्र इथे जर युपीएससीचं प्रशिक्षण केलं आणि सोबत दिल्लीला 10,000 रुपये प्रवास खर्च पण मिळतो दिल्लीला जाण्यासाठी. महाराष्ट्राच्या बाबतीत लक्षात घ्या की 13,000 रुपये मिळतात दरमहा, सोबत 18,000 रुपयाचा एकदा तुम्हाला लाभ मिळतो महाराष्ट्राच्या युपीएससी साठी. महाराष्ट्राच्या राज्यसेवेसाठी 11 महिने परंतु 10,000 रुपये मिळतात दरमहा, असे 11 महिने मिळतात आणि 12,000 रुपयाचा एकदा तुम्हाला लाभ मिळतो. त्याच्यानंतर ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी 6 महिन्याचा कोर्स आहे, तुम्हाला 10,000 रुपये स्कॉलरशिप आणि 12,000 रुपयाचा एकदा लाभ जो आहे तर तो मिळतो. त्याच्यानंतर एमएस महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा एमएस साठी 11 महिने भेटतो, 10,000 रुपये मिळतात आणि 12,000 रुपयाचा एकदा लाभ मिळतो. सोबतच इथं जेएमएफसीचं असतं 11 महिने 10,000 रुपये आणि 12,000 एका विद्यार्थ्याला एकदा भेटतात. बँकिंग वगैरे साठी जे आहे 6 महिन्याचा कोर्स असतो, फक्त 6,000 रुपये मिळतात दर महिन्याला आणि एकदा तुम्हाला 10,000 रुपये मिळतात. पोलीस साठी लक्षात घ्या, पोलीस आणि मिलिटरीसाठी 6 महिन्याचा कोर्स असतो, 10,000 रुपये मिळतात प्रति महिने आणि 12,000 रुपये म्हणजे हे 72,000 रुपये झाले. हे जे जेवढे 10,000 रुपये आणि 6,000 रुपये वाले राहतात त्यांना 72,000 रुपये. सोबत एसएससीच्या जेवढ्या काही परीक्षा आहेत त्यांना मात्र 10,000 रुपये आणि 12,000 रुपये प्रति विद्यार्थी एवढं सगळं जे आहे तर ते त्यांना मिळत असतं. मित्रांनो गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तो तुम्ही नक्की भरा. सोबत फॉर्मची लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा. येणाऱ्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला आणखी बाकी याची काही डिटेलमध्ये माहिती असेल तर ती येणारच आहे. त्याच्यामध्ये फॉर्म कसा भरावा, कागदपत्र कोणते लागतील, कधीचे लागतील, त्यांचा फॉर्मॅट कसा असावा, सर्व माहिती मिळणार आहे. म्हणून तुम्ही या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.